आज आपल्या रणगावमध्ये येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ सभेला उपस्थित असणारे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव भोकाटे, व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, या गावातील ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण वर्ग, मतदार आणि बंधू भगिनींनो, आताच आपल्या परिसरामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले मामांनी काय काय काम केलं, काय नाही ते सगळ्या गोष्टी विकासाच्या संदर्भात माहिती दिली. मी जास्त वेळ घेणार नाही. मामांना उदाहरणावर निघाले 5 ते 7 मिनिटात पोहोचतील. मला आवर्जून एक गोष्ट सांगायची. आपल्या रणगाव गावामध्ये 2019ला मामा निवडून गेल्यानंतर आणि 2017ला आम्हाला मतदान केल्यानंतर तुम्ही जी काही कामं सांगितली विकासाच्या संदर्भात, रस्ते असतील, बंधारे असतील, छोटे मोठे सभा मंडप असतील, मामांनी किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा आमदार फंडाच्या माध्यमातून मामांनी कामं केली का नाही. मी काय म्हणत नाही की सगळीच कामं झाली. तुमच्या प्रमाणात 50-60% कामं झाली असतील, 30-40% कामं झाली नसतील. मुद्दा असा आहे, ह्या तुमच्या वळ्यावर हातुण्यावरून येणारा वळा असेल, शेळगावरून येणारा वळा असेल, त्या वळ्यावर बंधारे झाले. पूर्वी बंधारे होते का हा आपण विचार करा. इथं पावातला रस्ता असेल, मेन रस्ता असेल, छोटे मोठे रस्ते असतील, शिरसोडला जाणारा रस्ता असेल, या सगळ्या गोष्टी विकासाच्या कामात आपण रणगावमध्ये फरक झाला का नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी तुमच्या भागातले खंडकरी शेतकरी आहेत, त्यांना वर्ग 1 करायच्या संदर्भात निर्णय महाराष्ट्र शासनाने मामाने करून घेतला का नाही. म्हणजे विकासाच्या कामात, वैयक्तिक कामात बापू कामं झालेले आहेत. मी आवर्जून या विषय मुद्दाम बोलतो. आपल्या घोंगडी बैठका झाल्या बापू, वसाई वस्ती वासन, रत्नपुरी वासन, गार्डनला माळा वासन, अनेक गोष्टी खराब गोष्टी वाचतील. मी तिथं आवर्जून सांगितलंय, शेती महामंडळाच्या संधीच्या संदर्भात कामगारांना 2 गुंठे जागा द्यायचा निर्णय झाला आणि ज्या गावात ज्या लोकांना घर नाही, म्हणजे जागा घर बांधायला नाही, त्यांना GR काढलाय. शेती महामंडळाची जमीन देण्याच्या संदर्भातला GRही निघालाय. ही मी माहित आहे. राहुल सरपंचांनी काही भाषण केलं मला माहित नाही. या संदर्भात त्यांनी सांगितलं असं मला वाटतं. म्हणजे ही विकासाची कामं करत असताना तुम्ही ह्या गावाने 20 वर्षापूर्वी आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देत होतो त्यांनी काय कामं केली, मामाने काय कामं केली, याची आपण तुलना करा. एवढीच माझी कळकळी विनंती. मुद्दा म्हणून सांगतो, त्या माणसांना तुम्ही 1000 1200 मताचं लीड दिलं, त्या माणसाने तुमचं काय काम केलं हा एक प्रश्न आहे. आणि मी मतदान कमी झालं न बोलण्यापेक्षा तुम्ही सांगितलेली कामं बऱ्यापैकी कामं झाली असं माझा म्हणजे मी तरी म्हणतो आणि तुम्हालाही मान्य करावं लागतं. मी काही सगळीच कामं झाली असं म्हणत नाही. मुद्दा मी रणगावच्या बाबतीतच का बोललो, आपल्या ह्या सर्व लोकांनी भाषणं केली. फडतरे आबा असतील, परत निमसाकरचे पाटील असतील, शुभम निंबाळकर असेल, त्या तिघांची मी भाषणं ऐकली. त्यांनी त्यांच्या ज्या ज्या परिसरात इंदापूर तालुक्यात विकासाची कामं मामांनी केली त्या संदर्भात त्यांनी भाषणं केली. परंतु फडतरे आबा ह्या परिसरात कोट्यावधीची 20 ते 22 कोटीची कामं मामांच्या प्रयत्नातून झाली. ही मी लोकांना माहिती, ह्यांना पत्रकं दिली. मी मुद्दा म्हणून सांगतो, मी ज्या माणसाबद्दल तुम्हाला बोललो त्यांनी काय काम केलं एवढं एक स्वतःला प्रश्न विचारा. आम्ही आवर्जून तुम्ही काम केलंय, तुम्ही मतदान मामाला करावं लागेल अशी आमची कळकळीची विनंती. 20 तारखेला मतदान आहे. सर्व गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण 20 तारखेला मामाचं 2 नंबरचं बटन आहे घड्याळाचं, त्याच्या पुढचं बटन दाबून मतदान करावं. दुसरा एक आवर्जून उद्योग करायचा आहे मला. दुसरा आवर्जून एक उद्योग करायचा आहे. त्या गावचे एक जाव आहे, त्या मामाचं आगमन झालंय. या संदर्भात यानंतर उपस्थित राहत आहेत इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री दत्तात्रय भरणे. मामांच्या या रणगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत.
सहर्ष स्वागत. त्यांनी सर्वांच्या हृदयावरती प्रेम केले असे इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय श्री दत्तात्रय मामा भगरे यांचे वनगावमध्ये पुढे शकता. सहर्ष स्वागत. सर्वांनी खुर्च्यावरती बसून द्यायचं आहे. ग्रामस्थांना विनंती, खुर्च्या बसून घ्या, पुढे यावं विनंती. कडेला उभा रस्त्याच्या कडेला उभा सर्व मतदारांना विनंती, आपण समोर यावं. खुर्च्या शिल्लक आहेत, समोर येऊन बसावं विनंती आहे. जेवढ्यांना स्टेजवर बसायचं त्यांनी सर्वांनी स्टेजवर या. गावातील तरुण वर्ग असेल त्यांना. मुद्दा असा आहे, निवडणूक चालू आहे. निवडणुकीमध्ये आपण मतदान आम्हाला करावं असं कळकळीने मी आवाहन करतोय. आवाहन करत असताना मामाला 5-7 वाजता झाले ते. तुम्ही दोघं तिघेच राहिलाय, तुम्ही आबा. मुद्दा असा आहे, आपल्या विरोधात 3 उमेदवार आहेत, 2 उमेदवार आहेत. एकूण जास्त आहेत पण 2 उमेदवार आहेत. तुम्हाला एका उमेदवाराच्या संदर्भात मी प्रश्न विचारला, तुम्ही सांगू शकता. दुसरे उमेदवार आपल्या गावचे तुमचे जाव आहेत. त्या जावाय झाल्यापासून आपल्याला विकास कामात पदं दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसने. काय काम केलं, काय विकास केला हे विचारून घ्या. काम काय झालंय त्यांच्याकडून ते विचारून घ्या. ही माझा कळकळीचा विनंती, तुम्हाला प्रश्न आहे. आणि मी जास्त वेळ बोलणार नाही. मुद्दा असा आहे, तुम्ही शेतकरी वर्ग आहे सगळा. तुम्ही दुधाचा व्यवसाय करणारे लोक आहेत, ऊसाचा धंदा करणारे लोक आहेत. तुम्ही रंगाव 2 कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारं गाव आहे. तुम्ही तुमचा प्रपंच बघत असताना आपण किती नुकसानामध्ये जातो, किती रुपयाचा फरक पडतो, ह्या बारकाने अभ्यास करा. हा कारखाना तुम्हाला आरोध होता का नव्हता, नरोध होता का नव्हता, दोन्ही कारखाना अभ्यास करा. मामाचा ओळा प्रशांत, मी पुढचं बोलतो म्हणजे उरकून लोक, बरोबर ना? हा, तुम्हाला ऊसाचा धंदा करणारे तुम्ही शेतकरी आहे. तुम्हाला निराभिमाचा इंदापूर कर्मयोगी कारखाना असेल. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या शेतीच्या धंद्यामध्ये आपल्याला किती रुपयाचा फरक पडतो. ते कारखाने तुमचं ऊसाचं वजन किती मारतात, की तुम्ही शेतकरी. आपण आपल्या लहान मुलांना, बाळांना पैसे देताना 10 वेळा विचार करतो. आपला ऊसाचा धंदा तुम्ही करत असताना लहान मुलासारखा आपण जपतो. त्या व्यवसायामध्ये तुमचं नुकसान होत असेल, तुम्ही कधी अभ्यास करणार आहे का नाही, विचार करणार आहात का नाही, हा एक माझा प्रश्न आहे. दुधाचा व्यवसाय तुम्ही जे करता, महाराष्ट्र शासनाने तुम्हाला 30 रुपये रेट द्यावा म्हणून जाहीर केलं. यांनी कधी 28 रुपयाच्या वर, 27 रुपयाच्या वर रेट दिला का? तुमचं अनुदान तुम्हाला मिळलं का? सहकारी दूध संघ उभा केला, मामांनी, अजितदारांनी त्याला परमिशन दिली. तो दूध संघ आज खाजगी केला. तुमचं आमचं शेअर परत माघारी दिलं. मामा, मला या सभेच्या निमित्ताने उपस्थित तुम्हाला सर्वांना विनंती करायची, शेअर परत केला असलं तरी कायदा त्याच्या पुढे आहे. कायद्याने आम्ही तुम्हाला आम्ही अर्ज करणारे, आमचं सहकारीचा तोडा काय दूध संघ होता तो खाजगी कसा केलाय, ही निवडणूक झाल्यानंतर त्याला फरशा पडल्याशिवाय आपल्याला उपयोग होणार नाही. खाजगी संस्था दूध संघ केला. त्यानंतर 830 कोटी रुपयाचं अनुदान आलं. त्यातलं 100-110 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलं. 700-750 कोटीचं वाटप केलं नाही. कुठे गेलं पैसे? तुमच्या आमच्या नावाला आलेलं, आपल्या तुमच्या दुधाचं पैसे आलेलं कुठे गेलं? या लोकांपासून आपण सावध राहा. एक जण साखरातनं धंद्यातनं तुम्हाला मारतो, एक जण दुधातनं तुम्हाला मारतोय. तसं नुकसान तर मामांनी केलं नाही. आर्थिक गोष्टी रोज वर्षात 6 महिन्यात व्यवसाय होतो ऊसाचा किंवा दुधाचा. तुम्हाला रोज त्या माणसाने प्रपंचात मारायचं काम त्या लोकांनी केलंय. आपण त्यापासून सावध होणार आहात का नाही? रोज येथील निवडणूक मागतील, 4-5 दिवसाचा विषय राहिलाय. काही ना काय सांगतील, पावडवल्याचं नात्याचं गोत्याचं राजकारण करतील. पण कृपया माझी तुम्हाला कळकळीची विनंती, आपण असल्या प्रचाराला बळी पडू नका. आपण येत्या 20 तारखेला मामाचं घड्याचं चिन्ह आहे, 2 नंबरला नाव आहे मामाचं पहिल्या मशीनवर. त्या 2 नंबरच्या पहिल्या मशीनवर घड्याचं चिन्ह, त्याचं पुढचं बटन दाबा, असे कळकळीचं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. यानंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे आपलं मार्गदर्शन करतील.
यानंतर बोलतायत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री हनुमंतराव कोकाटे। या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ आज रणगावमध्ये आपली जाहीर सभा होत आहे। सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या मामाच्या समोर दोन जे उमेदवार आहेत, एक म्हणतो माहेर आहे आणि एक जणांची सासरवाडी आहे आणि आपल्या उमेदवाराचं काम आहे। तुम्हाला जाहीरपणे मी का सांगतो एवढा आवर्जून की माने दादा आणि प्रवीण भैया कशी आपल्या संघट लबारी शेतकऱ्या संघट करते ती तुम्हाला मी एक जिवंत उदाहरण सांगतो की या गावात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, सगळा शेतकरी वर्ग आहे। तर तुम्हाला सांगतो, आपण जर दुधाचा व्यवसाय पूर्वीपासून करत असाल तर आपल्या गुळपिंडीचं पोत 70 किलोचं होतं, ते माने दादानी प्रवीण भाईंनी कसं 59 किलो आणलं ते तुम्हाला मी त्याचं उदाहरण सांगतो। प्रवीण भाईंनी खाल्लं, पोत तोडलं, 11 किलो पेंट काढून घेतली, माने दादाने 1200 रुपयाचा पोत 1600 रुपयावर नेलं। अरे हे मुख्य चित्रामध्ये जर खात असलेले तर तुमचा आमचा का खराब राहते, हे माझा तुम्हाला जाहीर सभेत सवाल आहे। उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला घड्याळाच्या समोरचा असं बटन दाबा, या दोन्ही उमेदवाराला पुण्यात तलत झाला पाहिजे मामाच्या समोर उभा व्हायचे। कारण त्याचं कारण आहे, एक फ्लॅट अँड डिग्री चोरतोय, एक उसाची रिकव्हरी चोरतोय। हे दोन उमेदवार कसं लोकांना लुबाडतात ह्याचं जिवंत उदाहरण आहे। तुमची जर खेप निरा भीमा कारखान्यावर 2 टनाची 20 टनाची खेप गेली तर ते 2 ते 2.5 टन हर्षवर्धन पाटील ऊसाचा टनेल खाताय। मग हे काय झालं, साखरेची रिकव्हरी कमी दाखवतोय म्हणून तिथं बसून काय खुरपान करायचं नाही, काय कांड्या दाबायचं नाही, ऊसाला पाणी द्यायचं नाही, मोकळा टनेल 20 ते 25 हजाराचा टनेल निरा भीमा कारखान्यावर 4 ते 5 हजार टनाचे खाताय। म्हणून हे बसलेल्या माणसाच्या टाळावरचं लोणी खायचं काम जर कोण करत असेल तरी समोरचं दोन्ही उमेदवार करतात आहे। उद्या काल काय म्हणले, पत्रकार परिषद घेऊन हनुमान कोकाट्यापासून मला जीवाला धोका आहे। अहो गेल्या 4 महिन्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी हेच मुद्दा मांडला, त्यांनी गृहमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे माझी तक्रार केली। काल दुसऱ्या उमेदवारांनी प्रवीण मानेंनी माझ्या जीवाला धोका आहे म्हणले हनुमान कोकाट्यापासून। मी एसपीकडे डीवासपीकडे त्यांची तक्रार करतोय। अहो तक्रार मी काय म्हणलो, पुढचं मागचा कट करायचा एखादा पत्रकार हाताला धरून मी तालुक्यात फिरून देणार नाही। मी काय म्हणलो होतो, माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी दम दिला तर मी त्याला तालुक्यात फिरून देणार नाही। ते पुढचा कट केलं, मागचा कट केलं, तेवढं टीव्हीला लावण्याचं त्यांनी काम केलं। तुम्हाला एवढी माझी भीती वाटत होती तर माझा पाय धराय माझ्या बंगल्यावरच्या मजल्यावर तुम्ही चढून आला प्रवीण माने, पण मी माझ्या संस्कृतीला मी चुकलो नाही। मी त्यांना दूध पाठवून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा देऊन लावलं। हर्षवर्धन पाटलाला बी तीच केलं, ती बी पायऱ्या चढून वर आले। त्या दोघांचं इतकं प्रेम माझ्यावर का फळफळलं होतं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। मी दवाखान्यात आजारी होतो, 5-7 दिवस ऍडमिट होतो। त्या काळात आप्पासाहेब जगदाळे 2 दिवसांनी प्रवेश त्यांनी निमगावच्या सभेत करणार होते। त्यांना वाटलं मामाकडे आप्पासाहेब जगदाळे आले की हनुमान कोकाटे आपल्याला गावाल, अरे हे गाव लाज नाही असली गद्दारी करून आपला नेता जर युद्ध लढत असेल तर त्यातनं पळून जाणारी या औलाद नाही। वीर मरण आलं तर मरण पत्करणं हे व्यक्त आहे, म्हणून तुम्ही माझी काळजी करायची तुम्हाला कारण नव्हती। मग त्यांची बायको आली माझ्या काल परवा दिवशी चॅपलून दुपारचं गेले प्रवीण मानेचे आणि काल प्रचाराचं पत्रकार परिषद घेऊन सांगतात माझ्या परिवाराला मला धोका यांच्यापासून। अहो तुमची मंडळी माझ्या घरी जर चॅपलून जात असेल मी नसताना तर तुम्हाला कसला धोका, काहीतरी करून आता सहानुभूती मिळवायची, अशी सहानुभूती मिळत नसती ही तुम्हाला आज सांगतो। दुसरं हर्षवर्धन पाटलांनी काय सांगितलं की मामाच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला, म्हणून साडी वाटली आणि ती साडी होती 20 रुपये साडी होती ते म्हणले। अहो दामाडी 20 रुपयाची वाटली होती ना तर रुमाल तर 20 रुपयाला येतो का तुम्ही सांगा मला खरं। त्यांनी 20 ची वाटली होती, आपण 10 ची वाटायची होती, ती बी आपली दानत नाही। अहो ह्या राज्यातला पहिला जर पालकमंत्री कोण असेल तर त्याचं नाव होतं दत्तामामा भरणे। कारण त्याचं सांगतो तुम्हाला, सोलापूरच्या कोणाच्या काळात कोणाचं केड घालून जर कोण गेला असेल
तर ते दत्ता मामा पेशंटला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पहिला आपला राज्यातला पालकमंत्री म्हणून त्या सोलापूरच्या हॉस्पिटलला गेला होता. त्यावेळेस कुठली निवडणूक होती? माणसाच्या गोरगरिबाच्या हाताला 3-3 महिने काम नव्हतं. लोक अशी स्वस्त घरी बसली होती. मामाने प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मामाने किराणा मालाचं किट वाटपाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या दत्ता मामा भरणीने केलं. प्रत्येक तालुक्यातल्या गावागावात जाऊन सगळ्यांना किराणा मालाचं किट वाटपायचं काम केलं. त्यावेळेस कुठली निवडणूक होती? ह्यांच्याजवळ 4-4 कारखाने सहकारी साखर कारखाने होते. अहो तुम्ही किलोमीटर तेवढ्या वेळेस साखर द्यायचं काम करायचं होतं, गोरगरिबाला वाटायचं काम करायचं होतं. माने दादा सवस्त सोन्यासारखा एवढा मोठा दूध संघ होता. त्यांनी एक पावशेर दुधाची पुढे चहाची पुढे जरी दिली असती तर त्यांना आज मत मागायचा अधिकार झाला असता. त्यांनी ती अधिकार गमावलेला आहे दोघांनी बी त्याच वेळेस. आज काय सांगतात मामा मलिदा घ्या. अहो कशाचा मलिदा? आपण जे 20 वर्ष कमवलं तोच मलिदा होता. 2 टनाची खेप तर 20 टनाच्या खेपट 2 टन खाता, तोच मलिदा आपण खाताय. मी आज तुम्हाला आवरातून सांगतो. परत काय म्हणले? मामानी गाडी घेतली आणि मामानी बंगला बांधाय काढला. अहो 1969 साली मामा गाडीत आणि माडीत जलमले होते. ही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ह्या महाशय पट्ट्याची काय परिस्थिती हो? 95च्या अगोदर एक एसटी गाडी राखेल राखेल ओतून अकलूज इंदापूर करत होते महाशय. यांनी काय काळ्या गायचं तूप पिऊन विकून परपंचा केला गाव. त्यांचं मुंबईत घर आहे, पुण्यात घर आहे, इंदापूर मध्ये घर आहे, अहो शहाजीबागेत घर आहे, बावड्यात घर आहे. हे कुठून आणला आहे हे पैसा? तुम्हाला आज सांगतो 23 तारीख झाल्यानंतर यांना स्वस्त मी झोपून देणार नाही. मामाला बी आज सांगतो पुन्हा त्यांचा अजिबात कळवळा या दोघांचा बी येऊ देऊ नका. यांची कागदपत्राची फाईल आमच्या बाळासाहेब करगल सारखा एक विद्वान माणूस काढतोय आणि त्याच्याजवळ फाईल तयार आहे. तुमच्या दोघांची बी चौकशी लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं मी तुम्हाला आवराजून सांगतो. काय वाटेल ती मामा आरोप करायचे, मामाला काय वाटेल ते बोलायचे. अहो इथल्या आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल, शंकरराव भावना हाताच्या फोडासारखा पजंबळलेला कारखाना होता. पण त्यांनी काय सांगितलं? तिथे 1 रुपया कर्ज नसणारा कारखाना त्यांच्या ताब्यात द्यायचं काम केलं. आज 700 ते 800 कोटी रुपयाचं कर्ज करून शिवलं या महाशयाने. तुम्हाला आवराजून मी का सांगतो? आता त्यांच्या पायाखालची वाळू नसरायला लागली. आता काय चालू केलंय मामा त्यांनी की हे आपल्या मराठ्याचं बघा. अहो आम्ही कुणाचा इथं बसलेली 50% तर मराठीची जायची ना, इथं तर जास्त आहे, 90% मराठीची आहे. अहो मराठ्याचा माणूस दिसला काय म्हणायचं? धनगराच्या मागे कशाला फिरता? अहो धनगराचा माणूस दिसला की तिसरंच बोलायचं. मग तुम्हाला इलासवादमुळे सगळं रोज लागतात. धनगराचा माणूस चालत नाही तुम्हाला. इलासवादमुळे रोज तुमच्या सगळे कशाला चालतात? हे तर त्यांची ही असं बोलवणी करायची इथे ताकद आहे. अहो ही आमची जात ही फक्त इंदापूर तालुक्याचा विकास हीच जात आहे म्हणावं. तुम्ही अजिबात बाकीची चिंता करू नका. येणाऱ्या 20 तारखेला बाबाच्या घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबा आणि मामाला प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर बोलतायत रणगाव नगरीचे सरपंच सन्माननीय श्री योगेशजी खरात साहेब. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांना मी शतशत प्रणाम करतो. या ठिकाणी ब्रह्मनाथ मंदिराच्या समोर गावचे आराध्य दैवत माझे ब्रह्मनाथ मंदिर या ठिकाणी आपली जी तालुक्याचे भाग्यविधाते 2 टर्मचे आमदार आणि 100% गॅरंटेड हॅट्रिक मारणारे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचेही खूप खूप आभार मानतो. सर्वांनीच या ठिकाणी माजी सरपंच असतील, सर्वांनीच गावामध्ये कामं काही केली, सगळ्या गोष्टी केली. मी एकच गोष्ट सांगतो, विरोधक आपल्यावरती आरोप करतात पण जो काही काम करतो तोच चुकतो. जर काहीच नाही केलं तर आरोप काय करणार? आज तुम्ही बारकाईने किंवा स्वतःच्या सद्विवेक बुद्धीने विचार करा की आरोप करण्यासाठी यांच्याकडे काय आहे. मामांनी प्रत्येक गावागावात कामं केलेत. एक गाव सांगा की त्याच्यामध्ये कोट्यावधीचा निधी नाहीये, लाखात बोलत नाही, कोट्यावधीचा निधी.
आता मी वाचून दाखवणार होतो माझ्याच गावातलं, पण बऱ्याच गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या, विलंब झालेला आहे हे सांगण्याची गरज नाही. जसं सांगितलं की 10-20 रुपये साडी, साडी किती रुपयाची नाही, प्रेम महत्वाचं आहे. बहिणींसाठी जर मामांनी साडी दिली तर त्यात वावगं काय आहे? तुम्ही तुमच्या बहिणींना देता का नाही? पण मामांनी दिली म्हणून त्यात वावगं काय आहे? तुम्हाला दुःख व्हायची गरज नाही. 1,500ची स्कीम आली, तुम्ही सांगितली की सरकारकडे पैसा नाहीये, बंद पडणार आहे. जाहीरनामा पाहिलाय का तुम्ही त्यांचा? लिहिलंय ना त्याच्यामध्ये, आम्ही पैसे देतो म्हणून बहिणींना, लक्ष्मी योजना नावाने करतो मग तेव्हा कुठून येणार? आज या सगळ्या गोष्टी आपलं जे सरकार करते बर्णे मामांच्या माध्यमातून होते. जसं मग अशी सांगितलं आपण 6,000 कोटीचा निधी आणला तालुक्यामध्ये. अगदी बऱ्याच विरोधकांना विचारा 6,000 कोटीवरती शून्य किती असतात रे बाबा? आधी ते सांग आणि मग तू विरोध कर. तुझ्या गावामध्ये काम आलंय का नाही ते फक्त सांग, मग द्यायचं ना तर त्याचा विषय आहे. पण तुम्ही त्याला विचारा, प्रश्न तरी विचारा. तुझ्या गावामध्ये काम आलंय का नाही? तुझ्या गावामध्ये रस्ता झालाय का नाही? तुझ्या गावामध्ये समाज मंदिर आलेत का नाही? तुझ्या गावामध्ये ड्रेनेज आले का नाही? तुझ्या गावामध्ये पाण्याची स्कीम आली का नाही? पाईपलाईन झाली का नाही? हे विचारा तुम्ही. तुम्ही घाबरू नका, प्रश्न विचारा. जे सत्य आहे ते बोलायला घाबरायचं नाही. तुम्ही जर घाबरला तर तुमच्यावरती समोरचा 100% हवी होणार. तुम्ही आपली कामं सत्य बोला. मी कुणाला म्हणत नाही की खोटं बोला, अजिबात खोटं बोलू नका. सूरज चव्हाणचा एक डायलॉग माहिती आहे ना सगळ्यांना, SQ RQ ZQ झापूक झुपूक बुक्कीत टेंगुळ. तसं काम करायचंय. झापूक झुपूक मध्ये पक्ष बदलून झाले, आता मतदान असं करायचं की बुक्कीत टेंगुळ आणायचं, सुट्टी नाही द्यायची. आता मी गावाच्या वतीने मामांना मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, जास्त विलंब घेत नाही, वेळ घेत नाही. सगळ्यांचीच भाषणं झालेली आहेत, सगळ्यांनी बोललेलं आहे. पण मी माझ्या गावाच्या वतीने, रणगावच्या वतीने मामा मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की दरवेळेसपेक्षा मी तुम्हाला एक तरी मतदान यांच्यापेक्षा जास्त घडवून आणील. कारण तुम्ही माझ्या गावाला सगळ्यांपेक्षा जास्त निधी दिलाय हे मी माझ्या हृदयावरच्या हात ठेवून सत्यपणे सांगू शकतो. अशी जर विरोधांच्या धमक असेल की गेल्या 20 वर्षामध्ये खरंच आम्ही निधी आणून दिली तरी गावात कामं झालती, तर विचारा त्यांना. त्यांनी त्यांच्या हृदयावरती हात ठेवू द्या आणि एकदा म्हणू द्या की आणला होता. काम करणार फक्त दत्ता मामाच करणार, माझा मामाच विजयी होणार. तुम्ही सगळ्यांना बजावून सांगा आणि मतदान हे करून घ्यायचं आहे, आपण स्वतः करायचं आहे. सर्वांनी कुठलेही गट तर कुठल्या मनामध्ये काही ठेवू नका. आज जर मामा निवडून आले तर मी माझं मन मला सांगतंय की उद्याचे मंत्री माझा मामाच असणार आहे, दुसरं कोण नसणार आहे. मामाला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, काय नाही, कामाचा माणूस आहे. तुम्ही लक्षात, आपल्या जो कामाचा त्याला मतदान करायचे. तुमच्या शेतापर्यंत पाणी कुणी आणलं, बंधारे कुणी अडवले, पाणी कुणी तिथं आणलं, हे विचार करा. तुम्ही दुसरा विचार करू नका, क्षणिक गोष्टीला भाळू नका. एवढीच मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर बोलतायत ज्यांनी लाखो लोकांच्या हृदयामध्ये प्रेम केले ते इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे. गावचे पुत्र आणि माजी DYSP भगवानराव खारतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होते. त्या अध्यक्ष आणि मामांनी त्यांचा सहर्ष स्वागत करावं असं विनंती करतो. त्यांच्याकडून त्यांचा पक्षप्रवेशाचा विषय नाही, ते पक्षातच आहेत पण आणि करायचा आहे. त्यांना काल एका जागेवर इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करायला बसली असताना शेजारून गाडी चालली होती, त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या गळ्यात पट्टी टाकली आणि त्यांचा फोटो काढून व्हायरल केला की त्यांनी पक्षप्रवेश केला म्हणून. पण ती आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं म्हणून ती करायचं काम आले आहे. मग काय कारण नाही, काय नाही, त्या माणसाला झोप आली नाही रात्रभर. खोटं चाललंय. यानंतर बोलतायत इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण आपल्या गावामध्ये आलेलो आहोत. बंधूंनो, आता मी सगळ्यांची उशीर झाला त्यामुळे आदरणीय व्यासपीठ, सर्वच भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, RPI
ते सगळेच युतीचे सगळे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनी भाषण मगाशी बऱ्याचपासून आपण ऐकतोय. गेली 5-10 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतोय. आमदार म्हणून काम करता असताना या तालुक्यामध्ये विकासाचा निधी कसा जास्त येईल, या तालुक्यातील लोकांना आरोग्याची सेवा कशी चांगली मिळेल, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. काम तर केलंच, आरोग्याची सेवा तर दिलीच, परंतु प्रत्येक तालुक्यामधल्या घटकाच्या सुखदुःखामध्ये येण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. एवढा मोठा निधी आणला, एवढा मोठा निधी आणल्यानंतर मगाशी कुणीतरी सांगितलं, विरोधक आरोप करतात. तुम्ही तुमच्या गावावर विचार करा. हे तुमचं गाव आहे, हे रणगाव आहे. रणगावने यापूर्वी माझ्यावरती प्रेम थोडं कमी केलं, परंतु ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम केलं, ज्यांच्यावरती तुम्ही 20 वर्ष त्या लोकांना मोठं केलं, गाव मगाशी कुणीतरी म्हणत होतं, पाहुण्या रावळ्याचं नातं सांगितलं. निवडणूक आल्यानंतर कुठले पाहुणे आले तुम्हाला समजून सांगितलं. बाबांनो, रणगावमध्ये 20 वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये किती निधी आला, शेतीच्या बंधाऱ्याची किती कामं झाली, पाझर तलावाची किती कामं झाली, रस्त्याची पूर्वी किती कामं झाली, वॉटर सप्लायची किती कामं झाली, मागासवर्गीय वस्तीमध्ये किती निधी आला, आमच्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये किती निधी आला. तो आत्ताच का आला, याचा बाबांनो फक्त शांतपणे विचार करा. हे राजकारण थोडं आपण बाजूला ठेवूया. जर तुम्ही या लोकांवरती एवढं एकतर्फी प्रेम केलं, तर या लोकांनी का तुम्हाला लोकांवरती प्रेम केलं नाही का? लोकांना पाझर तलावापासून, शेतीच्या पाण्यापासून या लोकांनी का निधी दिला नाही, याचा फक्त शांतपणे विचार करा रे बाबा. निवडणुका येतील जातील, परंतु जी माणसं आपल्यासाठी करतात, जी माणसं विकासाबरोबर आपला प्रपंचात असणाऱ्या शेतीच्या ज्या गरजा आहेत, त्याला लागणारं शेतीचं पाणी, याविषयी जी माणसं आपल्याला मदत करतात, ती माणसं आपली असतात. आज शेतीचा पाण्याचा असू द्या, बाकीच्या अनेक गोष्टी असू द्या, विकासाचा असू द्या. आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी समोर आहेत. आज लाडक्या बहिणीला सरकारने दिलं ना, प्रत्येकाला एक आर्थिक हातभार लावावा, एक आर्थिक पाठबळ आमच्या बहिणीला मिळावं. 1500 रुपये दिले, 1500चा आता आपल्याला आपण 2100 रुपये करतोय. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश एकच आहे, माझी बहीण ही कुठेतरी तिला एक आर्थिक पाठबळ मिळावं. लेकीला दिलं, लाडकी लेक झाली, शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली, 7.5 हॉस्पिटलपर्यंत कितीतरी कोटी आपल्याला वाचलं. कर्जमाफी काही प्रमाणामध्ये झाली. गॅस सिलेंडर आपल्या सर्वांना माहिती आहे, 3 गॅस सिलेंडर मोफत दिले, की जेणेकरून सरकार हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. हे महायुतीचं सरकार आहे, हे सरकार तुमच्या बरोबर आहे. आज तुम्हाला मी सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो काम केलं. कोरोनाचं संकट होतं, कोरोनाच्या संकटा काळामध्ये आपल्याला कुणी मदत केली, बेड मिळवण्यासाठी कुणी मदत केली, त्याने अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये किराणाचं किट कुणी दिलं, ज्यावेळेस गरज होती ते बाबांनो राष्ट्रवादी पक्षाने दिलं. हे जे विरोधी हे करतात, रक्तात सरकारनं कुणी केलं, राष्ट्रवादी पक्षाने केलं. हे जे विरोधक ओरडतात, या लोकांनी कधी तुमचा विचार केला का? किराणाचं किट जाऊ द्या, या लोकांनी कधी चहाची पुडी तरी आपल्याला दिली का? शेवटी म्हणायचं जनता माझी, प्रेम माझं आहे, वरवरचं म्हणणं बरोबर नाही आहे. आज तुम्ही रणगावची सगळी लोक आहेत, सरकारने तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत.
तुमच्या शेजारी शेती महामंडळाची जागा जमीन आहे. जो वर्ग 2 होता तो वर्ग 1 केलेला आहे. दुसरं, आपल्याला आपल्या भागामध्ये शेती महामंडळाचे कर्मचारी असू द्या किंवा इथले ग्रामस्थ असू द्या, ज्यांना एखादं घरकुल मंजूर आहे, घरकुल मंजूर असून त्यांना स्वतःची जागा नाही आहे, त्यांना जागा देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. त्याचप्रमाणे अंगणवाडीची खोली असू द्या, शाळेची खोली असू द्या, स्मशानभूमी असू द्या, दफनभूमी असू द्या, यासाठी सरकारने आता एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा आहे की इथून पुढे तुम्हाला जर ह्या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा लागणार असतील तर तुम्हाला या जागा, शेती महामंडळाची जागा ही घरकुलासाठी देता येईल किंवा यासाठी देता येईल, असा एक चांगला निर्णय 13 मार्च रोजी घेतलेला आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने आता इथं पुढे ठराव करायचा आहे. तेव्हा इथून पुढे घरकुल कुणाचंही पेंडिंग राहणार नाही, हे पण तुम्हाला सर्वांना सांगतो. हा GR घ्या खाली, कोण असते कोणाकडे द्या GR. हा GR सगळ्यांना द्या, हे सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. ही लोक माझ्यावरती कुणीतरी आरोप करतात की मामांनी साहेबांना सोडून जायला नको होतं. आता कोणी कुणाला सोडलंय, कुठल्या निवडणुकीमध्ये कोण कुठल्या चिन्हावर उभं राहिलंय, हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? तुम्हाला गरज आहे सांगण्याची? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कोणी सोडलंय, पण यांनी लोकांना खोटं सांगायचं, लोकांनाही सांगायचं. खरं तर त्यांचा एक, मला वाटतं एक व्हिडिओ आहे, मला वाटतं आहे का व्हिडिओ? असे जे दलबदलू असतात, स्वार्थासाठी इकडे तिकडे जातात, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात निवडणूक तोंडावरती पक्ष बदलायचा. ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही, पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो. पण असे जे काय आयराम गैराम असतात, इलेक्शन आले की आयराम गैरामची खूप चलती असती आणि बऱ्याच वेळा मग आयराम गैरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल त्याला. जनता योग्य उत्तर. पुढचा प्रश्न कळव. आता तुम्हीच बघा, दुसरा विषय त्यांच्याच मला वाटतं आहे. दुसरं ते आपण शिरसोडीला पूल केला मंजूर, बघा कुठं शिरसोडीला. त्यामुळे दळण वाढणारे खूप तालुक्याचा आपल्या तिथं व्यापाऱ्यांचा मी सगळ्याच मार्केटच तिथलं वाढणार आहे. त्यामुळे त्याचा दळणवळण वाढल्यामुळं त्याचा फायदा इंदापूर तालुक्याला होणार आहे. हे काय म्हणतात ते ऐका जरा. फार कौतुक चाललंय म्हणले, उजनीवर 400 कोटी रुपयाचा पूल झाला. चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे, पण त्याची आज गरज होती का? आज नाही, 100 वर्षांनी गरज होती. जागावर कोणी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठं मागणी झाली? त्यांनी नव्हती केली, इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी केली. एक उदाहरण सांगा. अरे ते 400 कोटी रुपये तालुक्याच्या नावावर पडले, तालुक्याच्या नावावर पडले. ते पुलाच्या ऐवजी पूल आज नाही उद्या केला असता आपण, पण ते 400 कोटी रुपये 400 कोटी पडले असं कुठं नाव? पूल कुठला? PWDचा. बंधारे कुठले? जलसंपदाचे. किती खोट, म्हणजे बघवतच नाही. हे जर पूल झाला तर आपल्या राजकारणाचं काय व्हायचं? आणि आता काय झालं, प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या लोकांना मी दिसतो. एक कोणतरी फायनान्सवाला होता पंढरपूरचा, त्याला कुणीतरी मारलं आणि मारल्यानंतर ते आलं, बघा ते आला, ते वर आलं, त्याला पट्टी करून, बघा पट्टी करून आलं नाही, आणला होता. बघा काय चालली गुंडागिरी इंदापूर तालुक्यामध्ये. आता तुम्ही रणगावचे लोक मला ओळखता. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कुणाला म्हणजे पॉलिटिशियनला फोन करताना मी कधी माझा जवळचा जरी असला तर कुणा मिटवून फोन करेल, पण कुणावरती गुन्हा दाखल करा म्हणून मी कधीच फोन करत नाही. याची अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. ते आला कोणतरी फायनान्सवाला, बघा ते मारलं, बोल म्हणले, तो बिचारा बोलायला उभा राहिला. त्याचं काय नव्हतं विचारायचं त्या पंढरपूरच्या माणसाचं, पण हे आपल्या लोकांचं ते जामदार माझ्या अध्यक्ष पक्षाचा ते त्याला म्हणत होता भरण्याचा कार्यक्रम होता, भरण्याचा म्हणजे माझं नाव अमित टोंबाळे
बरणेचे कार्यक्रम गाव इथलंच आहे त्यांचं रुई नावेचं आहे गाव इथं. भरण्याचा कार्यक्रम विचार त्याला भरण्याचा कार्यक्रम चाललंय काय किती किती लाभार किती कधी खरं सांगतो म्हणजे अवघड वाटतं. ह्या इतके वर्ष मंत्री असणाऱ्या माणसाने गंमत सांगतो. माझा एक स्वभाव आहे. आज माझा पंढरपूरच्या विठ्ठलाकडे तोंड आहे. मी पालकमंत्री असताना असाच एक किस्सा झाला होता. देवा गुंड पाटील कदाचित तुमच्या रणगावचा कोणाच तरी पाहुणा असतील. देवा गुंड पाटील आणि आपल्या नेत्याचं लायसन तिथं एकत्र होतं. कारखान्याचं लायसन त्यांच्या दोघांत देवागुंड पाटलाचं लायसन होतं आणि ते लायसन त्यांचं काही डिस्प्यूट झाला आणि डिस्प्यूट झाल्यानंतर त्यांचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर त्यांनी ती कागद एसपीनं दाखवली आणि एसपीने त्यांना सांगितलं की मी गुन्हा लगेच दाखल करते, परंतु मला पालकमंत्र्यांचा फोन येऊ द्या की मला कुठेतरी आधार. ते देवागुंड पाटील हे मोहोळ तालुक्यातले मोहोळचे आमदार यशवंतात्या माने. ते गुंड पाटील आले शेळगावला. यशवंतात्या मानेंना घेतलं आणि ते माझ्या घरी आले. ते एकदम हसत आले. मामा आपल्याला लय जोरात आहे, आपल्याला लय काम जोरात झालंय. म्हणलं पाटील या या या. पाटलांना बसवलं. म्हणलं पाटील चहा घ्या. काय पाटील? पाटील लागले कागद मला काढू दाख. म्हणलं कागद नका दाखवू, मला काम सांगा काय ते. मला म्हणले असं असं मला हर्षवर्धन पाटलांनी मला फसवलंय आणि हर्षवर्धन पाटलांनी माझी खूप मोठी या संजीवा पुढे या खूप मोठी माझी फसवणूक ही हर्षवर्धन पाटलांनी केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा एसपीना कागद दाखवलेली आहेत. या पुढे बसायचे. एसपीना कागद दाखवलेत. त्यावेळेस एसपीने सांगितलंय बसून नाही कुठे जागा दे त्यांना. तर तुमचा फोन तुम्ही फक्त एसपीना फोन करा. मी पाटलांना म्हणलं पाटील साहेब मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी फोन करणार नाही. यशवंतराव लगेच त्यांना म्हणलं की पाटील मी तुम्हाला घरी सांगत होतो मामा फोन करणार नाही. ठीक आहे. त्यांचं माझं राजकीय भांडण आहे सगळं आहे, पण जरी असलं हा तुमचा खाजगी विषय. त्यामुळं आणि मी जर फोन केला तर मला संध्याकाळी झोप लागणार नाही. त्यामुळे पाटील मी लगेच करणार नाही. मी फोन केला नाही. तुम्ही सांगा मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून फोन करत नाही तर तुमच्यावर कसा करीन हे पण तुम्ही समजून घ्या. बाबांनो मला तुम्हाला एवढं सांगायचंय की मला एक पहिल्यापासून सवय जेवढं काम आपल्याकडून लोकांचं चांगलं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न मी करीत असतो. आपल्या बोलण्यानं वागण्यानं कोणाच तरी मन दुखवल किंवा कोणाला तरी त्रास होईल असं मी कधी करत नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे एवढं सगळं केलं. आता एवढा विकास केला सगळं केलं. आता आपल्याला भविष्यात काय करायचंय? आपल्याला भविष्यात एकच करायचंय तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. हे रणगाव गाव आहे. हे टेलचा आपला इंदापूर तालुका टेलचा आहे. या टेलच्या शेतीसाठी पाण्यासाठी आपण गुंतवणूक काहीतरी केलं पाहिजे. नीरा देवधर धरण आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, परंतु या धरणाचं पाणी आपल्याला एक थेंबही या धरणाचं वाटण्याचा पीक थेंबही नाहीये. पूर्वी का केलं कुणी केलं कोणामुळे मिळालं नाही आता मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही आहे. परंतु त्या तिथं जे पाणी वरून कॅनल होत नाही त्यावेळी आता बंद पाईपलाईन किंवा बोगद्यातलं पाणी ते जाणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे. आणि त्या निरादेवचं पाणी बचतीचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल? दुसरं मुळशी धरण आहे. मुळशी धरणामध्ये टाटा कंपनी पाणी विजेसाठी वापरलं जातं. ते पाणी माझ्या टाटा कंपनीला पाणी व्यवस्था विजेसाठी करून ते पाणी इंदापूर तालुक्यासाठी कसं आणता येईल? तिसरा आता फुरसंगीचा पूल आहे, फुरसंगीचा बोगदा आहे. त्या बोगद्यामुळे 3 TMC पाणी वाचणार आहे. ते पाणी माझं इंदापूर तालुक्याला कसं आणता येईल? चौथं जे पावसामध्ये घाट माथ्यावरती पाऊस जोरात पडतो ते पाणी कोकणामध्ये वाहून जातं. कोकणातलं ते पाणी समुद्रामध्ये वाहून जातं. ते पाणी समुद्रात वाहून जाणं पाणी उचलून धरणात कसं आणून माझ्या इंदापूर तालुक्यासाठी कसं आणता येईल यासाठी बाबांना माझा प्रयत्न भविष्यामध्ये चाललेला आहे.
आणि हे जर नाही केलं तर आपल्याला निश्चित प्रकारे खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं हे पाणी आणण्यासाठी आणि हे जरी पाणी आपण आणलं तर अजून 20-25 वर्ष आपली थोडी व्यवस्थित जातील. कारण निरादेवदरचं जर पाणी गेलं, काम सुरू झालेलं आहे, उद्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचा टिपकाही मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टी जर आपल्याला कराव्या लागतील, जर हे आपण गोष्टी केल्या नाही तर आपला मुलगा मरेल, आमचा बाप नालायक होत आहे, लोकांनी पाण्यासाठी शेतीच्या काहीच केलं नाही. नातू म्हणेल आमचा आजोबा नालायक होत आहे, लोकांनी शेतीच्या पाण्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळे बाबांना आपल्याला या गोष्टी करायच्या. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि हे जरी गोष्टी केल्या तर साधारण 25-30 वर्ष जातील, आपली बरी जातील. पण आपल्याला कायमचा जर हा प्रश्न मिटवायचा असेल, उद्या 100 वर्ष आपल्या शेतीला जर पाणी मिळवायचं असेल तर कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हा सर्वांना माहिती आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक योजना आणली होती. उजनीचं पाणी शेटपळगडेमध्ये सोडायचं आणि शेटपळगडेमध्ये सोडून तिकडे खडकवासला आणि इकडे 22 गावाला इंदापूर तालुक्यातल्या शेतीला पाणी द्यायचं, अशी योजना होती. ही योजना मी आज त्याचा खुलासा करणार होतो, पण मागच्या 8-10 दिवसापूर्वी आपल्या एका माजी नेत्यांनी म्हटलं की ही योजना मंजूरच नव्हती, फक्त एक पाणी पत्र होतं. त्याला काय माहिती आहे, जरा पत्र वाचू आपण. आपल्या शेतीला पाणी मिळावं म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण प्रयत्न पहिल्या सुरुवात कधी केली, 26/8/2020 रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पहिली मीटिंग या पाण्यासाठी लावली. त्या मीटिंगचं हे प्रोसिडिंग इकडं मसाले पाहुण्याकडे जाऊ दे, त्यांच्याकडे जाऊ द्या, खाली जाऊ द्या. दुसरं, त्यानंतर लगेच 28/8/2020 रोजी जयंत पाटील साहेब यांनी दुसरी मीटिंग लावली. त्या मीटिंगची चर्चा, त्या मीटिंगचं प्रोसिडिंग जाऊ देते पाहुण्या मसाले बरोबर. तिसरं, त्याच मीटिंगचं 28/8/2020 रोजी जयंत पाटलांच्या मीटिंगचं त्याचं इतिवृत्त तिकडे जाऊ दे मसाले पाहुण्या. परत त्यानंतर ना एक जणालाच वाचू द्या, तुमच्याकडे ठेवा, सगळं तुमच्याकडे ठेवा, वाचा आणि रणगावच्या लोकांना सांगा. त्यानंतर 6/4/2021 रोजी पुन्हा अजितदादा मीटिंग लावली आणि मीटिंग लावून ह्याच्यावरती सगळी चर्चा, ह्याच्यावरती सगळी फाईल झाली. ही 6/4/2021 ही मीटिंगचं हे. आणि हे केल्यानंतर सगळ्या मीटिंगा 3-4 मीटिंगा झाल्यानंतर शासनाने हा प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव हा एवढा पाणी प्रस्ताव हा सगळा आपल्या शेतीच्या पाण्यासाठी हा एक या योजनेसाठी हा प्रस्ताव तयार केला गेला. आणि हा प्रस्ताव तयार केल्यानंतर बावीस एप्रिल 2021 रोजी शासनाने ह्या योजनेला मंजुरी दिली. त्यांनी काय सांगितलं, मंजुरी नाही, प्रशासकीय नाही, फक्त सर्वे करण्याचा आदेश दिला आणि पाणी पुरवठा आदेश दिला. त्यांना काय माहिती ह्या मिटिंगा झालेल्या, सरकार त्यांनी काय म्हटलं, वरचा पॅरेग्राफ ह्या सगळा हे पाहिलं तर आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे. म्हणजे काय, मंजुरी दिली. आणि परत पुढे काय ते म्हणतात, या प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी. म्हणजे मुंबईला याची गरज आता नाही. आणि ह्या प्रस्तावाला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हा प्रस्ताव तयार झाला, सगळी मिटिंग झाली, यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांची सही झाली. त्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही करणं गरजेचं होतं. आणि उद्धव ठाकरे साहेबांची सही घेण्यासाठी बाय हँड प्रस्ताव या ब्रह्मनाथाच्या साक्षीनं, देवाच्या साक्षीनं सांगतो, हा प्रस्ताव या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब स्वतः घेऊन गेले आणि बाय हँड याच्यावरती सही दादांनी घेतली. हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो.
आणि हे जर खरं नसलं तर नाथाने माझं वाटोळं करावं. आणि हे जर खरं असताना सुद्धा जर आपल्या नेत्यांनी खोटं केलं असं मी हे मंजुरीच नाही म्हणल्या म्हणजे दादाने सही घेतली नसेल हे म्हणलं नसेल मी त्यांचं वाटोळं मानणार नाही. पण नाथाने त्यांचं बघून घ्यावं. किती खोटं मानायचं. दुसऱ्या योजनेचं वैशिष्ट्य सांगतो. या योजनेचं वैशिष्ट्य आहे एकूण उजनी जयराशाची एमडीडीआर किती आहे 491.3 मीटर. उजनी जयराशा पूर्ण संचय पातळी किती आहे 496 मीटर. शेतकऱ्यातील उच्चतम कालवा कलांक किती आहे 561 मीटर. एकूण हेड किती आहे 70 मीटर. फिजिशियनल हेड अंदाजे किती आहे 10 मीटर. पाईपलाईनची लांबी किती आहे 10 किलोमीटर. म्हणजे कुठनं उजनी टू शेटपळ 10 किलोमीटर. कालव्यात सोडायला लागणारा विसर्ग किती आहे प्रत्येक वर्षी 500 क्युसेस रोजचा. आणि यामध्ये लागणारी अश्वशक्ती याला किती मोटर लागणार किती हॉर्सपॉवरची मोटर लागणार आहे तर 22,000 हॉर्सपॉवरच्या मोटरने पाणी उचलायचं. ही सोलरवर लाईटचं बिल नव्हतं. सोलरवरचाही होतं 22,000 हॉर्सपॉवरच्या मोटर यांनी उचलायचं. 10 किलोमीटर पाईपलाईन आणि 500 क्युसेसनी पाणी आपल्या शेतकऱ्याकडे सोडायचं. आणि पाण्याची योजना हा कागद मसाले पाहुण्याकडे द्या. आणि हा त्याचा नकाशा थांबा हा त्याचा नकाशा कुठे मोटर बसणार आहे कुठे पाईपलाईन करणार आहे कसं पाणी येणार आहे त्याचा हा नकाशा द्या मसाले. जरा वाचा. आणि रणगावकरांना सगळ्याला कसं आहे तुमचं घर बाकीची भावकी लय मोठी तुमची भावकी छोटी मग तुमच्याकडे दिले सगळं सांगायचं. म्हणजे एवढं असताना म्हणायचं काय आता ही योजना मंजूर झाली पाणी आलं तर आपल्या राजकारणाचं काय. ह्यांच्या राजकारणासाठी मी तुम्हाला आज सांगतो सोलापूरकरांचा गैरसमज कुणी केला पाहुण्यांना विचार. त्यांची डोकी कुणी भडकवली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जीवनपणी प्रेत यात्रा कुणी काढली. ती प्रेत यात्रा उजनीमध्ये कुणी बुडवली. बाबांनो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं दुःख नाही आहे. माझ्या प्रेत जीवनपणी प्रेत यात्रा काढली किंवा ती उजनीत बुडवली त्याचं मला दुःख नाही आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे. एक नेहमी लक्षात ठेवा बहिणींनो विकास आज होईल उद्या होईल. रस्ता आज होईल उद्या होईल. गटर आज होईल उद्या होईल. सभामंडप आज होईल उद्या होईल. पण एवढी मोठी योजना माझ्या शेतकऱ्यांच्या इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या 100 वर्ष पुढे सुखात जाणारी योजना माझ्या इंदापूर तालुक्यातील नेत्यांनी सोलापूरकरांचा गैरसमज करून ती योजना नामंजूर केली. बाबांनो नामंजूर केली त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. हो भविष्यामध्ये ही योजना आपल्याला सुरू करायची नाही निश्चित प्रकारे त्याला मंजुरी घ्यायची हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ही महत्वाची योजना आहे. आपल्या प्रपंचाची योजना आहे. उद्या शेतामध्ये जर एखादं पीक जर आपलं करपलं किंवा जळलं तर शेतकऱ्याची झोपताना किती हाल होतात अडचण होतात हे समजणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे बाबांनो शेतीचं पाणी हे आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये महत्वाचं आहे. नेहमीच आपल्या परिसरांनी निमसाकर असेल या परिसरात नेहमी या भैया तुम्ही सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे. आणि त्यामुळं मला आपल्याला एवढं सांगायचंय किती राजकारणामध्ये खोटं बोलायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं संविधानाचं नाव घ्यायचं. या लोकांनी सांगावा 2012च्या अगोदर मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी किती आला. त्यांनी सांगावा माझ्या मुस्लिम बांधवांच्या वस्तीमध्ये त्यांनी सांगावा की मुस्लिम समाजाला स्पेशल निधी कधी दिला गेला. बंधूंनो आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मुस्लिम समाजाला स्पेशल निधी या तालुक्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणला याचा निश्चित प्रकारे मला एक आनंद आहे. दुसरा मालोजीराजांची गडी आहे. त्या गडीचं नाव पूर्वी निश्चित आश्वासनं दिली गेली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे
यांच्या गडीचं संवर्धन करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विधान भवनामध्ये काय मांडलं. ह्या गडीवर तर पैसे दिलेच पाहिजे. तो एक इतिहास आहे. आमच्या इंदापूरसाठी एक मोठी महत्वाची बातमी आहे. पण गडी बरोबरच शेजारी असणाऱ्या चांचोली बाबा जे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे त्याला पण निधी दिला पाहिजे. आणि या दोन्हीसाठी त्यावेळेस राज्य सरकारने 37 कोटी रुपयाचा निधी हा बाबांना मंजूर केला. हे पण आपल्या सगळ्यांना बाबांना आज सांगतो. नुसतं म्हणायचं मुस्लिम आणि हिंदू भेदभाव करा. शेवटी मी नेहमी म्हणतो माझं भाषण ऐका. तुम्ही जर माझं भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये मी सांगितलंय शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आम्ही सगळे एक आहोत. आमचं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे. पण निवडणुकीपुरतं यायचं मुस्लिम बांधवाला म्हणायचं बघा अरे काय चाललंय मामाला मत म्हणजे कुठल्या तरी एका पक्षाला मत मामाला पाठिंबा. बाबांनो मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो फुले शाहू आंबेडकरांचा विचार धरून जाणारा आमचा पक्ष आहे. आज आमच्या पक्षामध्ये 52-53 सीटामध्ये 6 ते 7 सीट हे मुस्लिम समाजाचे आहेत. मुस्लिम समाजाला संधी दिलेली आहे. आमच्या नवाब मलिक असतील सना मलिक असेल आमचा बुल्ला असेल आमचे कोल्हापूरचे हसन मुस्लिम साहेब असतील असे अनेक जिशान सिद्दीकी असतील असे अनेक नावं घेता येतील. आम्ही मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही तिकीट दिली आणि त्यांना निवडून पण निश्चित प्रकारे त्यातले 4 ते 5 हे निवडून पण येणार. दुसरं तुम्हाला माहित आहे की राज्यपाल नियुक्त आमदारांची आपल्याला महिन्यात 15-20 दिवसापूर्वी त्याची नियुक्ती झाली. आमच्या पक्षाला 2च जागा आल्या. राष्ट्रवादी पक्षाला 2 जागामधली 1 जागा आम्ही मुस्लिम समाजाला दिली. जे सांगलीचे आमदार इद्रिस नायकोडी यांना आपण आमदार केलं. मग कुठलं काय आलं पण तरी ते बघत नाही. बघा आता मला सगळ्यांना सांगायचंय आज इक्बाल कुठे इक्बाल होता असू द्या इक्बाल तिथे मला सगळ्या मुस्लिम बांधवांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो हे मतासाठी ही लोक काय करतील हे काय सांगता येत नाही. त्यामुळे गैरसमज तुमचा कुणाचा होऊन देऊ नका. आपण सर्व शेवटी सर्व धर्म आपण सर्वांना सारखं. त्यामुळे बाबांनो ह्या गोष्टीमध्ये विचार करा. ही निवडणूक विधानसभेची आहे महत्वाची आहे. उद्या निश्चित प्रकारे तुम्हाला मी आज सांगतो या राज्याचा मुख्यमंत्री हा युतीचाच होणार आहे आणि युतीचा होणार आहे. त्यामुळे आपले प्रश्न आपल्या अडचणी आपल्या सगळ्यांना त्यातनं सगळ्यांकडून त्याचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शेवटचा पडतरी आम्हा इथं हजर आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की जंक्शनची एमआयडीसी शेवटच्या महिन्यामध्ये आपण जंक्शनची एमआयडीसी मंजूर केली. जंक्शनची एमआयडीसी तुम्ही शांत डोक्यात शांत चित्तेने ऐका. जंक्शनची एमआयडीसी ही इतकी मोठी गोष्ट आहे. एक क्रांतिकारी निर्णय आहे. माझ्या इंदापूर तालुक्यासाठी सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय कुठला असेल तर ती जंक्शनची एमआयडीसी आहे. का आज 300-350 एकर जमीन घेतलेली आहे. 300-350 एकर जर जमीन घेतली असली ती जागा आहे शेती महामंडळाची जागा आहे आणि शेती महामंडळाची जागा असल्यामुळं उद्या मोठे उद्योगपती आले ती शेती महामंडळाची पर्यायी शासनाची जागा आहे. त्यामुळे ही जागा लगेच मिळणार आहे. इतर ठिकाणी काय होतं खाजगी जागा असल्यामुळे त्या जागा मिळत नाही. पण इथं हजारो एकरामध्ये जंक्शनची एमआयडीसी आपली होणार आहे. त्यामुळं हजारो तरुणांना रोजगार तर मिळणारच आहे. ज्या तरुणांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा बाकीचे उद्योगधंदे सुरू करायचे त्यामुळे इतर व्यवसायामध्ये तुमच्या मशिनरी पासून प्रत्येक घटकाला या एमआयडीसीची खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे बाबांनो हा शासनाने निर्णय घेतला. एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांचं जेवढं आभार मानव तेवढे थोडे. त्यामुळे आपण सर्वांनी बाबांनो नेहमी एक शांत डोक्याने विचार करा. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या पिण्याच्या पाण्याची योजना असू द्या प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन असू द्या आमच्या महिलांच्या डोक्यावरचा कायमचा हंडा उतरवला गेला पाहिजे. आमची बहीण हापश्यावर दिसली नाही पाहिजे. यासाठी शासनाने खूप चांगल्या योजना खूप चांगल्या गोष्टी या बाबांनो आपण निर्णय घेतलेले आहेत. भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना
कामं ही सगळ्यांना एकत्र करायच्यात. मी म्हणणार नाही सगळीच कामं झालीत, अजूनही राहिलेली कामं चेअरमन साहेब आपल्याला भविष्यामध्ये करायचे. ठीक आहे, कामं झाले कामं त्यात नाही काय. शेवटी एक तर विकास कधी थांबत नसतो. पूर्वी काय नव्हतं का होतं नव्हतं, आता दिलंय विकास झालाय, राहिलाय करायचंय. विकास राहिलेला सुद्धा, राहिलेली कामं राहिलेत, अजून खूप कामं राहिलेत. ती कामं आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये करायचे. आता गंमत सांगतो, ते आपल्यावरती आरोप करतात, निकृष्ट काम, हे काम. आता शेवटी त्यांचं बरोबर आहे ना. ते जर आपल्याला कुठल्या विरोधकांनी आपल्यावरती फुलं टाकावीत, ही आपण अपेक्षा का करावी? शेवटी विरोधक पण त्यांनी त्यांचं काम चोख करावं, आपलं काम आपण खूप करावं. रस्ते, आता हा रस्ता आहे जो जेडपीचा रस्ता आहे, त्याचं इस्टिमेट कमी असतं, त्यामुळे तो रस्ता खराब होतो. पीडब्ल्यूडीचा रस्ता शक्यतो खराब होत नाही, कारण 3 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरला मेंटेनन्स करावा लागतो, त्यामुळं तो चांगलाच रस्ता करतो. तरी आपण असं समजू, त्यातनं एखादा चुकीचा कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याच्याकडून रस्ता खराब होतो, झाला बरं, खराब होतो, ठीक आहे, खड्डा पडला रस्ता आहे, खड्डा एखाद्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने खराब केला, पडला, त्याला 3 वर्ष त्याच्याकडे बारपाय, त्याला ते करायचं असतं. पण आपण खड्डा असं म्हणून आपण खड्डा पडला, बरोबर आहे, पडला, रस्ता केल्यामुळेच खड्डा पडला ना. अरे तुम्ही रस्ताच केला तेव्हा खड्डा पडायचा विषय कुठे येतो? त्यामुळे बाबांनो शांत डोक्याने विचार. एवढी आपल्या भाग, मी आता दुसऱ्याचं सोडून द्या, तुम्ही पूर्वीचा रणगाव आठवा आणि आत्ताचं रणगाव आठवा. पूर्वीचा विकास आठवा आणि आत्ताचा विकास आठवा. शेतीच्या पाण्याचा विषय तुम्ही पूर्वीचा आठवा, आत्ताचा आठवा. तुमच्या इथे बंधाऱ्याची अवस्था काय पूर्वी होती, पादत्राची अवस्था काय पूर्वी होती आणि आता काय होती, हे फक्त आठवा. जर ही तुमची मी कामं केली असली तर, ही जर तुमची कामं केली असली तरच मला मतदान द्या. जर मी तुमची कामं मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते असू द्या, इतर ठिकाणी असू द्या, हे जर केलं असेल तरच मी तुमची कामं, तुम्हाला मी मत मागण्याचा मला तो अधिकार आहे. मी जर कामं केली असेल मला मत द्या, नाहीतर मला मत देऊ नका, हे ठणकावून सांगणारा मी तुमचा एक आमदार आहे. हो, छत्रपती शिवाजी, आता भविष्यामध्ये आपल्याला तो खूप चांगलं काम करायचं आहे. इथल्या तरुणांचं मी आभार मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं काम इथं त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आता मला आचारसंहितेमुळे काही गोष्टी, कारण का शासकीय कॅमेरा माझ्या समोर आहे, आचारसंहितेमुळे मला काही गोष्टीमध्ये तुम्हाला आश्वासन देता येणार नाही. पण मी तुम्हाला याच भविष्यात सगळ्या रणगावकरांना आज या सभेमध्ये सांगतो, जे तुम्ही काम हाती घेतलेले त्या कामासाठी जेवढं काय सहकार्य लागेल ते सहकार्य एक आमदार म्हणून हा मामा निश्चित प्रकारे करणार आहे, हे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो. मंजूर म्हणलं असं तर त्या आचारसंहितेचा भंग होईल, करू म्हणलं तरी भंग होईल, मदत करू. आता कसं शेवटी आचारसंहिता म्हणल्यानंतर काय गोष्टीमध्ये, त्यामुळे उद्या परत काय असतं, काय जर लय भारी, आता सध्या कोण चांगलं कोणी दाखवत नाही. मी बघतो बरं का, पत्रकार बंधूंना सुद्धा काही गोष्टी माहिती असाव्यात. मी एखाद्या गावामध्ये 90 कामं करतो, 90 असू द्या, येईल ना 5 मिनिटं. जरा लाईट लावा, मोबाईलची लाईट लावा सगळ्यांनी. कुठे आणि जनरेटर कुठे? तुम्हाला सर्वांना माहित आहे की जी शिवसृष्टी होणार आहे, शिवसृष्टी होणार आहे, आचारसंहितेच्या अगोदर मला वाटतं आपण त्याला 20 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. 20 लाखावर आपल्याला थांबायचं नाही. शेवटी ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर आपली सगळ्यांची छाती फुगते, एक आपल्याला एक प्रेरणा मिळते, एक त्याचा आदर्श आपल्या परिसरामध्ये आपल्या गावासमोर राहिला पाहिजे. यासाठी मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो, त्यासाठी जेवढी काय मदत करतो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. गावच्या लेवलला
ही निवडणूक गावकीची नाही आहे, ही निवडणूक भावकीची नाही आहे, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे, ही निवडणूक सोसायटीची नाही आहे. काय होतं, कधी कधी असा गैरसमज होतो आणि गैरसमज झाला मग कुठेतरी सरपंचाने हेच काम केलं नाही, मेंबरने हेच काम केलं नाही, त्या बिचाऱ्यांची पण काही चूक नसते, त्यांना पण काही अडचणी असतात. परंतु ठीक आहे, त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो, ही निवडणूक विधानसभेची आहे, तर तुमच्यामध्ये समाज गैरसमज करू नका. एखादा लय पुढे पळतोय, हनुमंत कोकाटे आम्हाला लय पुढे पळतोय, गावात चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर हनुमंत आबाची कॉलर टाईट होईल, मग हनुमंत आबाजी जिरवा. अरे तुम्ही आबाजी जिरवायचा तर पण माझी जिरत त्याचं काय? पण शेवटी मी पण माणूस आहे ना, तुमच्या गावासाठी एवढं काम केलंय, विकासाचा निधी आणलाय, तुम्हाला आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा दिली आहे, तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये माझं कुटुंब सहभागी झालंय. एवढं करून जर मला मतदान या गावातनं जर चांगल्या प्रकारचं लीड नाही मिळालं, मला दुःख होणारच ना. शेवटी मी पण माणूस आहे, मला पण पाहुणा आहे. त्यामुळे बाबांना तुम्हाला एवढं सांगतो, उद्या तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं, लीड चांगल्या प्रकारचं मिळालं, एका दोघा माणसामुळे नाही आहे, तुमच्या सगळ्यांमुळे मिळालं, हे निश्चित प्रकारे मी समजेल आणि त्याचा निश्चित तुम्हाला मी सांगतो भविष्यामध्ये त्याचा तुम्हा सर्वांना एक माझा सहकार्याची मदतीची तुम्हाला निश्चित राहील. त्यामुळे अधिक काय बोलत नाही. आज कार्यक्रम खूप आहे. संजीव भाऊ तुम्ही, सोनवणे भाऊ तुम्ही उशिरा आला, त्यामुळं उशिरा आल्यामुळे थोडं जरा, कारण का आम्हाला पण थोडं तुझं रणगावमध्ये त्या ह्याच्यामध्ये थोडं सगळीकडे फिरलो, नवदाऱ्यामध्ये थोडा उशीर झाला, थोडं एक दोन, आता शेवटी साहजिक आहे, त्यांच्या बिचाऱ्यांच्या अडचणी असतात, आपण गेल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाहीत. त्या गोष्टी आमच्या बहिणी मात्र लय खुश आहेत, सगळ्या बहिणी सगळ्या खुश आहेत. त्यामुळे मला सगळ्या बहिणींना, भावांना एकच विनंती करायची, एक चांगल्या प्रकारचं मतदान उद्या तुम्ही 20 तारखेला गड्यावरती बटन दाबून करावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.